परंतु आपण त्यांनी ते आनंदात हे करण्यात साजरा करण्यासाठी म्हटलं असेल आणि त्याप्रमाणे ते ढोल वाजतातच अख्ख्या महाराष्ट्रात ते ढोल वाजले. जर पुढचं ध्येय काय, पुढचं ध्येय काय करायचं आपलं काय ध्येय आपलं मंत्रिपद मिळालं, मतदारसंघ, जिल्हा आणि राज्य या भल्यासाठी काम करायचं आणि एरवी सुद्धा सामाजिक काम आपलं चालूच असतं गोरगरिबांसाठी. ओबीसी चेहरा म्हणून आपल्याला ऐनवेळी संधी देण्यात आली. यापूर्वी आपल्याला डावलण्यात आलं होतं, मात्र आता निवडणुका समोर ठेवून आपल्याला घेण्यात आल्या. ठीक आहे, तुम्ही ते असं म्हणू शकता, परंतु डावलायला नको असा विषय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांपासून तर दिल्लीचे जे नेते आहेत, मोदी साहेब किंवा अमित शहा साहेब यांनी सुद्धा जे आहे त्यावेळेला, आता मी निवडणूक आता जाहीर झाले त्यावेळेपासून त्यांनी असं करता कामा या पदाचा तुम्हाला जे मंत्रिपद दिले याचा निश्चित स्थानिक स्वराज्य संस्थेत फायदा होईल या आगामी निवडणुकीमध्ये दिसेल ना. आता तुम्हीच प्रश्न विचारता, हा प्रश्न तुम्ही इतरांना विचारला, दुसऱ्या कुठल्या मंत्र्यांना विचारला आणि मलाच विचारता, म्हणजे तुम्हाला माहिती आहे की फायदा होणार आहे. महायुतीचं वर्चस्व जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिकामध्ये नाशिक जिल्हा नव्हे सगळ्या महाराष्ट्रात राहील. पालकमंत्री म्हणून पुन्हा जल्लोष पाहायला मिळेल का? मी मगाशीच सांगितलं, मी नाशिकमध्ये जन्माला आलो, मी या नाशिकचा बालक आहे आणि ते माझं पद कोणीही शेवटपर्यंत काढून घेऊ शकत नाही, नंतर गेल्यानंतर काढू शकत. आता पालक आहेच मी. आता पालकमंत्री काय होणार, पालक करायचं असेल ते मुख्यमंत्री आणि ते जे आहेत उपमुख्यमंत्री ते ठरवतील, पण असलं काय नसलं काय काही बिघडत नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सगळ्यात ज्येष्ठ मंत्री मी 91 पासूनचा आणि इथे सुद्धा 10 वर्ष मी पालकमंत्री होतो आणि त्यामुळे जे आहे कुठलाही मंत्री कोणी कुठलाही काम करायचं असेल, पण मी जर काही सांगितलं, सूचना केली तर मुख्यमंत्र्यांपासून तर ह्या मंत्र्यांपर्यंत सगळे लोक मान सन्मान आणि त्याचा आदर ठेवून त्याच्यावर काम करतात. दलित आहे, आदिवासी आहे, समता परिषद आहे, त्याच्या सर्व ठिकाणी जे आहे अतिशय उत्साहानं जे आहे या कृतीचं जे आहे स्वागत करण्यात आलं आणि ती बातमी जी आहे लाखोपर्यंत लोकांपर्यंत नेण्याचं काम मीडियानं केलं. महाराष्ट्रात सगळीकडे झालं, त्याचे अनेक आपण सुद्धा आता एका ठिकाणी पाहिले आणि तुमच्याच मीडियाने अनेक ठिकाणी दाखवलं. आज सुद्धा जेव्हा बाहेर पडलो त्यावेळेला BOT असेल आणि इतर सगळे ठिकठिकाणी जिथे जिथे गावं आहेत त्या ठिकाणापासून खास अडवून स्वागत, त्याच्यानंतर घोटीला मोठं स्वागत, इगतपुरीला मोठं स्वागत, नाशिकला मोठं स्वागत, ते सगळं सुरूच होतं, प्रचंड गर्दी. आणि त्यानंतर जे आहे राष्ट्रवादी भवनामध्ये सुद्धा स्वागत, ते सगळं करीत असताना या रोडवर येताना सुद्धा आपल्या मतदारसंघातील मतदारसंघाच्या बाहेर सुद्धा विशेषतः निफाड आणि इतर सगळ्या ठिकाणी चौकामध्ये स्टेज वगैरे टाकून स्टेज वगैरे टाकून प्रचंड उत्साहामध्ये लोकांनी स्वागत केलं. सर तुम्ही आणि इथे सुद्धा आपण पाहिजे